नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 24 डिसेंबर 2023। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील आजच्या दिवसासाठीचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, 2024 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात कोणत्या देशाचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे असणार आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे फ्रान्स। तर 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन 2024 मध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे प्रमुख पाहुणे असणार आहेत। तर यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना निमंत्रित करण्यात आले होते, मात्र त्यांनी येण्यास असमर्थता व्यक्त केली होती। तर 14 जुलै रोजी फ्रान्समध्ये आयोजित बॅस्टिल डे परेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तर 2024 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन हे प्रमुख पाहुणे असणार आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे संदीप बत्रा। तर भारतीय रिझर्व्ह बँकेने आयसीआयसीआय बँकेत कार्यकारी संचालक पदावर संदीप बत्रा यांची पुनर्नियुक्तीस मंजुरी दिली आहे। त्यामुळे आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून संदीप बत्रा यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे। तर त्यांचा कार्यकाळ हा 2025 पर्यंत असणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नवीन कोरोना स्ट्रेन JN1 हे व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट म्हणून कोणी घोषित केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO। तर जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन स्ट्रेनच्या JN1 च्या नवीन फॉर्म्युला त्याच्या झपाट्याने पसरल्यामुळे व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट असे त्याला नाव दिलेले आहे। तर JN1 चा पहिला रुग्ण सप्टेंबर 2023 मध्ये अमेरिकेत नोंदवला गेला। तर भारतातील केरळमध्ये कोरोना JN1 चा पहिला रुग्ण आढळून आला आहे। तर भारतामध्ये कुठे पहिला रुग्ण आढळून आला JN1 चा? तर केरळ या राज्यामध्ये। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच कोणत्या भारतीय महिला कुस्तीपटूने कुस्तीतून निवृत्ती घेतली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे साक्षी मलिक। तर भारतीय महिला कुस्तीपटू साक्षी मलिक हिने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे। साक्षी मलिक ही हरियाणाची कुस्तीपटू आहे। तर साक्षी मलिक हिने रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष संजय सिंग झाल्याच्या निषेधार्थ निवृत्ती जाहीर केली आहे। साक्षी मलिकने 2016च्या रिओ ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक जिंकले होते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, खेलो इंडिया युथ गेम्सची 6वी आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे तमिळनाडू। तर खेलो इंडिया युथ गेम्सची 6वी आवृत्ती तमिळनाडूमध्ये 19 ते 31 जानेवारी 2024 दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे। तर तमिळनाडूमध्ये चेन्नई, त्रिची, मदुराई आणि कोईमतूर या 4 शहरांमध्ये हा कार्यक्रम होणार आहे। तर तमिळनाडूमधील या 4 शहरांमध्ये कोणत्या? तर चेन्नई, त्रिची, मदुराई आणि कोईमतूर या 4 शहरांमध्ये खेलो इंडिया युथ गेम्स आयोजित करण्यात येणार आहेत। खेलो इंडिया युथ गेम्सच्या मागील 5 आवृत्त्या दिल्ली, पुणे, गुवाहाटी, पंचकुला आणि भोपाळ येथे पार पडल्या आहेत। तर 2024 मध्ये कुठे आयोजित करण्यात येणार आहेत खेलो इंडिया युथ गेम्स? तर तमिळनाडू येथे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकताच कोणता देश ओपेक संघटनेतून बाहेर पडला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अंगोला। तर आफ्रिकेतील दुसरा सर्वात मोठा तेल उत्पादक देश अंगोलाने मतभेदामुळे ओपेक मधून माघार घेण्याची घोषणा केली आहे। तर अंगोला हा 2007 मध्ये ओपेकचा सदस्य झाला होता। यापूर्वी 2019 मध्ये कतार हा देश ओपेक संघटनेतून बाहेर पडला होता। ओपेक म्हणजे काय? तर ही संघटना कोणाची आहे? तर पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांची संघटना आहे। याची स्थापना 14 सप्टेंबर 1960 रोजी बगदाद येथे पहिल्या 5 सदस्यांनी, म्हणजे पहिले 5 सदस्य कोण होते? इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया आणि व्हेनेझुएला यांनी एकत्र येऊन 14 सप्टेंबर 1960 रोजी ओपेकची स्थापना केली होती। याचे मुख्यालय आहे व्हिएन्ना, ऑस्ट्रिया येथे। ओपेकची तेलाची निर्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या एकूण पेट्रोलियमपैकी 60% आहे। तर डिसेंबर 2023 मध्ये ओपेक संघटनेतून बाहेर पडणारा देश आहे अंगोला। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच 1971च्या भारत-पाक युद्धकाळातील लष्करी शौर्यासाठी कोणाला वीरचक्र प्रदान करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे व्हाईस ऍडमिरल बेनॉय रॉय चौधरी। तर दिवंगत व्हाईस ऍडमिरल बेनॉय रॉय चौधरी हे 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धाचे नायक होते। या युद्धात बेनॉय रॉय INS विक्रांतवर अभियंता म्हणून तैनात होते। वीरचक्र हा युद्धकाळात लष्करी शौर्यासाठी दिला जाणारा पुरस्कार आहे। तर 1971च्या भारत-पाक युद्धादरम्यान INS विक्रांतचे बॉयलर व्यवस्थित काम करत नव्हते। त्यावेळी बेनॉय रॉय यांनी आपले कौशल्य दाखवून ही कमतरता दूर केली। तर तत्कालीन नौदल प्रमुख ऍडमिरल SM नंदा यांनी रॉय यांना अन इंजिनियर पर एक्सलन्स ही पदवी देऊन गौरवले होते। हा वीरचक्र पुरस्कार INS शिवाजी येथे प्रदान करण्यात आला।
तर INS शिवाजी ही भारतीय नौदलाच्या प्रमुख तांत्रिक प्रशिक्षण आस्थापनांपैकी एक आहे. हे महाराष्ट्रातील लोणावळा येथे स्थित आहे. तर डिसेंबर 2023 मध्ये कोणाला वीरचक्र देण्यात आलेले आहे? तर व्हाईस ऍडमिरल बेनोराय चौधरी. आणि त्यांना कशासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे? तर 1971च्या भारत पाक युद्ध काळातील लष्करी शौर्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंटरपोलने अलीकडेच मानवी तस्करी विरुद्ध कोणती मोहीम सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑपरेशन स्टॉर्म मेकर्स 2. तर इंटरपोलने डिसेंबर 2023 मध्ये ऑपरेशन स्टॉर्म मेकर्स 2 सुरू केले आहे. भारतीय अंमलबजावणी एजन्सीचा समावेश असलेल्या या ऑपरेशनमध्ये मानवी तस्करी, पासपोर्ट बनावट, भ्रष्टाचार, दूरसंचार फसवणूक आणि लैंगिक शोषण यासारख्या आरोपांवरून विविध देशातील 281 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय हवाई दलाने अलीकडेच कोणत्या स्वदेशी हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली आहे? तर याची योग्य उत्तर आहे समर. तर समर म्हणजे काय? तर सरफेस टू एअर मिसाईल ऍश्योर्ड रिटेलिएशन. समर ही पृष्ठभाग ते हवाई मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. तर भारतीय वायुसेनेने डिसेंबर 2023 मध्ये अस्त्र शक्ती 2023 या सरावादरम्यान समर हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली. तर सध्याचे हवाई दल प्रमुख कोण आहेत? तर आर हरिकुमार. नेक्स्ट क्वेश्चन आहे, उत्तर प्रदेशातील पहिले प्रगत बालरोग केंद्र कोठे स्थापन केले जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे लखनौ. तर उत्तर प्रदेशातील पहिले प्रगत बालरोग केंद्र लखनौ मध्ये स्थापन केले जाणार आहे. उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाने राज्याचे प्रगत बालरोग केंद्र स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. हे केंद्र संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स म्हणजेच SGPGI लखनौ येथे स्थापन केले जाईल. त्याची अंदाजे किंमत सुमारे 200 कोटी रुपये असणार आहे. या योजनेनुसार SGPGI एक प्रगत बालरोग केंद्र स्थापन करेल. यात 20 पेक्षा जास्त विभाग आणि 6 युनिट्स असतील. एकूण 575 खाटांची क्षमता असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अखिल भारतीय फुटबॉल महासंघ म्हणजेच AIFF द्वारे प्रतिष्ठित एलिट 3 स्टार मानांकन कोणाला देण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे झिंक फुटबॉल अकॅडमी. तर झिंक फुटबॉल अकादमीचा कार्यक्रम पूर्ण हा शिष्यवृत्ती मॉडेलवर असतो. तर एलिट 3 स्टार रेटिंगमुळे ते प्रतिष्ठित AIFF युवा लीग मध्ये ISL आणि I लीग क्लबच्या युवा संघासह सहभागी होऊ शकतात. तर हिंदुस्थान झिंक फुटबॉल अकादमी राजस्थान येथे आहे. तर अखिल भारतीय फुटबॉल महासंघाद्वारे प्रतिष्ठित एलिट 3 स्टार मानांकन हे झिंक फुटबॉल अकादमीला देण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, साल्टन समुद्र कोणत्या देशात आहे जेथे नुकताच लिथियमचा शोध लागला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अमेरिका. तर अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सर्वात मोठे सरोवर असलेल्या साल्टन समुद्रात लिथियमचा शोध लागला आहे. या लिथियम रिझर्व्ह मध्ये 382 दशलक्षहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी पुरवण्याची क्षमता आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 8वा ब्रह्मपुत्रा व्हॅली फिल्म फेस्टिवल नुकताच कुठे पार पडला? तर याचे योग्य उत्तर आहे गुवाहाटी. तर 8व्या ब्रह्मपुत्रा व्हॅली फिल्म फेस्टिवलचे आयोजन 14 ते 17 डिसेंबर 2023 दरम्यान गुवाहाटी येथे करण्यात आले. कधी करण्यात आले? तर 14 ते 17 डिसेंबर 2023 दरम्यान गुवाहाटी येथे करण्यात आले. या फेस्टिवलमध्ये 25 चित्रपटांचे प्रीमियर प्रदर्शित करण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील किती हेरिटेज प्रकल्पांना युनेस्को आशिया पॅसिफिक पुरस्कार 2023 मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 6. तर सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी युनेस्को आशिया पॅसिफिक पुरस्कार 2023 जाहीर करण्यात आले आहेत, ज्यात भारतातील 6 हेरिटेज प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये उत्कृष्टतेचा पुरस्कार हा अमृतसरमधील रामबाग गेट साठी देण्यात आलेला आहे. विशेष पुरस्कार केरळमधील कुनमंगलम भगवती मंदिरातील कर्णिकारा मंडपमसाठी. गुणवत्तेचा पुरस्कार हरियाणामधील गुरुग्राम मधील चर्च ऑफ इपिफनी, मुंबईतील डेव्हिड ससून लायब्ररी आणि वाचन कक्ष, नवी दिल्लीतील बिकानेर हाऊस आणि पंजाबमधील पीपल हवेली आणि काठमांडूमधील सिकामी चेन यांना शाश्वत विकासासाठी विशेष मान्यता प्रदान करण्यात आली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 24 डिसेंबर 2023 रोजीचे काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक पाहिले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.